नमस्कार, मी मंदार फणसे. अजेंडा महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमामध्ये अर्थातच आपल्या गेले वर्षभर अजेंडावरती ज्यांच्या महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत आता आहेत या कार्यक्रमामध्ये. आणि अर्थात राज्याच्या या सगळ्या राज्य सरकारला जी आता वर्षपूर्ती होणार आहे, या वर्षपूर्तीच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी अतिशय मनमोकळी अशी चर्चा करणार आहोत. आणि नुसती मनमोकळी चर्चा नाही तर आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत तेही त्यांना आपण विचारणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभरातले IBN लोकमतची जी टीम आहे त्या टीममधले आमचे सगळे सदस्य जे आहेत, सहकारी आहेत, ते सुद्धा आता मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यासाठी आतुर झालेले आहेत. आणि अर्थातच पहिल्यापासून आपण जे म्हणतोय की ज्या महाराष्ट्राला एक आश्वासक चेहरा लाभला मुख्यमंत्री म्हणून, त्या आश्वासक चेहऱ्याबरोबर आता आपण आहोत. आणि अर्थातच त्यांनी जी आश्वासनं दिली होती यापूर्वी आणि आता त्या आश्वासनांची पूर्ती करताना गेल्या वर्षभरात त्यांना नेमकं कशाचा सामना करावा लागला, काय अडचणी होत्या आणि काय आव्हानं आहेत येणाऱ्या काळामध्ये, आणि नेमकी काय दिशा असणार आहे महाराष्ट्राच्या विकासाची, हे त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत. अर्थात हे सगळेजण आपले सहकारी त्यांना प्रश्न विचारणार आहेत. माझ्यासोबत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सुद्धा आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचं मनापासून स्वागत करतो आम्ही IBN लोकमतमध्ये. खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं. मुळात ज्यावेळेला 1 वर्षापूर्वी तुम्ही सत्तेमध्ये आलात आणि जो एक प्रकारचा अपेक्षांचा डोंगर होता, त्या डोंगराकडे बघता आता कुठेतरी ज्याला आपण म्हणूया की वास्तव जे आहे ते वास्तव आम्ही बघतोय. आणि त्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवरती खरं तर मनापासून पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जो प्रश्न तुम्हाला विचारायचा की गेले काही काळ तुम्ही पंतप्रधान मोदी जे आहेत त्यांच्याबरोबर जे संपूर्ण जगभर फिरताय, जगभर तुम्ही प्रयत्न करताय इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी, महाराष्ट्राला विकासाच्या एकूण दिशेकडे नेण्यासाठी, ही इन्व्हेस्टमेंट किंवा हे जे तुमचे प्रयत्न आहेत ते कशा प्रकारे गेल्या वर्षभरात होते आणि त्याची काही फळं आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळत आहेत का? मुळामध्ये आपण जर बघितलं तर आज महाराष्ट्रासमोर सगळ्यात मोठी समस्या काय आहे? महाराष्ट्रासमोर समस्या आहे शेतीची. एकीकडे आमचा शेतकरी हा अडचणीमध्ये आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्राचा जर विचार केला तर 50% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या आतली आहे. आणि या लोकसंख्येपैकी बहुतांश जी लोकसंख्या आहे ही शिकून राहिली आहे, ती टेक्नॉलॉजीला जवळ करते आहे आणि शेतीमध्ये रोजगार म्हणून काम करण्याकडे त्यांचा कल नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शेतीही जगवली पाहिजे आणि या 50% लोकसंख्येला 5.5 कोटी जे 25 वर्षाच्या आतले आहेत त्यांच्या हाताला काम द्यावं लागेल. आणि त्यामुळे आपल्याला शेतीवरचा रोजगाराचा भार कमी करावा लागेल आणि आपल्याला इतर भागातला रोजगार वाढवावा लागेल. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात उद्योगांना चालना देऊन इथे गुंतवणूक करून इथे कशा प्रकारे रोजगार तयार करता येईल हाच आमचा प्रयत्न आहे. आणि मी आपल्याला सांगतो, जगात फिरल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे, आज जगाला मॅन्युफॅक्चरिंग हबची आवश्यकता आहे. कारण गेली 20 वर्ष चीननं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून त्या ठिकाणी काम केलं, फॅक्टरी ऑफ ग्लोब म्हणून काम केलं. आता परिस्थिती बदलली आहे. आता जर आपण बघितलं तर चीनची मध्ये रिसेशन सुरू झालं आहे. चीनमध्ये आता वेजेस परवडत नाहीत अशी आहे. आणि चीनचा जो डेमोग्राफिक कर्व आहे, म्हणजे तिथे लोकसंख्येच्या वयाचा जो कर्व आहे तो आता उलटा होतोय. त्यामुळे युवा लोकसंख्या त्यांच्याजवळ आता उपलब्ध नाही आहे. आणि म्हणून जगाला असं वाटतंय की नवीन डेस्टिनेशन काय आहे, तर ते डेस्टिनेशन भारत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही जाऊन सांगतो, आज मोठ्या प्रमाणात सगळे ग्लोबल जायंट्स, आपण बघा की फॉक्सकॉन सारखी कंपनी जिच्या मागे केवळ भारतातले राज्य नाही, जग होतं की चीनमधनं फॉक्सकॉन आमच्याकडे आली पाहिजे, तिने देखील महाराष्ट्राला निवडलं. मोठ्या प्रमाणात एकेका फॅक्टरीमध्ये फॉक्सकॉनचे, मी चीनला जाऊन आलो, 4 लाख लोकांना रोजगार एका फॅक्टरीत ते देतात. अशा 5-5 फॅक्टरीज ते चालवतात. त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे जायंट्स आपल्या इथे हे आले पाहिजेत. त्यासोबत आपलं SME सेक्टर डेव्हलप झालं पाहिजे, एक इकोसिस्टम डेव्हलप झाली पाहिजे की ज्या माध्यमातून आपला प्रयत्न असा आहे की मोठा रोजगार मिळाला पाहिजे. आणि म्हणून शेती आणि उद्योग या द्विसूत्रीवर आपण विशेष भर देतो. देवेंद्रजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्याप्रमाणे माणसाच्या आयुष्यामध्ये 100 वर्षाचं जर आयुष्य धरलं तर 20-20-20 असे 20-20 वर्षाचे 5 टप्पे पडतात. तसंच कुठल्याही लोकनियुक्त सरकार जे असतं त्याची सुद्धा ही 5 वर्ष महत्त्वाची असतात. आणि त्या 5 वर्षातला पहिला टप्पा तुम्ही पार केलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात जो 20वी पर्यंत शिक्षणाचा टप्पा असतो तसा तुमचा प्रशासकीय शिक्षणाचा टप्पा पार झालेला आहे. आता पुढचं जो काळ आहे तो टप्पा खूप महत्त्वाचा आहे आणि हा सगळा आता तुम्हाला परफॉर्म करावं लागणार आहे.
तर त्या संदर्भात तुमच्यासमोर काय प्लान तुम्ही आता तयार केलेला आहे का? आणि याच्या जोडीला सध्याचे महाराष्ट्रात समोर असणारे तुमच्या मते कुठले 3 महत्वाचे प्रश्न आहेत की ज्याला ऍड्रेस करण्याची गरज आहे? मला असं वाटतं की महाराष्ट्रापुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतीचा होता आणि तो आजही आहे. शेतीचा प्रश्न काय? 82% महाराष्ट्रातली शेती कोरडवाहू आहे. आम्ही सिंचनाच्या सोयी तयार करू शकलो नाही आणि जिथे कोरडवाहू शेती असते तिथे आपण शेती आणि मग शेतीतनं वेगवेगळ्या प्रकारचं प्रोडक्शन, उत्पादन आणि त्यातनं व्हॅल्यू ॲडिशन याकडे आपली वाटचालच होऊ शकली नाही. एका सीमित क्षेत्रामध्ये एका सीमित अशा प्रकारच्या शेती उत्पादनावर आपण व्हॅल्यू ॲडिशन केली, त्याच्या पलीकडे आपण गेलो नाही. आणि म्हणून पहिला प्रश्न हा शेतीच्या पाण्याचा आहे आणि तो ॲड्रेस करण्याकरता आज 20,000 गावं महाराष्ट्रातली सातत्याने दुष्काळाचा सामना करतात. आणि आपल्याला माहिती असेल, नुकताच एक मोठा लेख आला होता की सिरियातलं जे अपरायझिंग झालं किंवा तिथे खूप मोठ्या प्रमाणात जे बंड झालं त्याचं एक कारण 13 वर्ष सातत्याने त्या ठिकाणी दुष्काळ होता आणि त्याच्यावर सरकारने केलं काहीच नाही. त्यामुळे हा दुष्काळ दूर झाला पाहिजे म्हणून आपण जलयुक्त शिवारसारखी योजना आणली. 6,200 गावांमध्ये आपण 1 लाखपेक्षा जास्त कामं ही 6 ते 8 महिन्याच्या कालावधीत, म्हणजे 1 वर्षातही नाही, 6 ते 8 महिन्याच्या कालावधीत केली. आपल्याला आश्चर्य वाटेल, मी आपल्यासमोर जाणीवपूर्वक आणि प्रेक्षकांसमोर हा आकडा सांगू इच्छितो. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आम्ही आता सगळ्या जिल्ह्यांचे आकडे जमा केले, त्याचं पाणी मोजण्याची एक व्यवस्था उभी केली होती. त्या व्यवस्थेतनं त्याची मोजणी केली. 24 TMC पाणी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जमा होत आहे. 24 TMC पाणी म्हणजे आपण 6 लाख हेक्टर जमिनीला एक संरक्षित सिंचन देऊ शकतो, एवढं पाणी. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण जर कॉस्टचा विचार केला तर अगदी DSRची कॉस्ट मागच्या सरकारची बघितली तर याला 7,200 कोटी रुपये लागतात. मागच्या सरकारची पद्धती बघितली तर याला 13,000 कोटी रुपये लागतात आणि आमच्या सरकारनं हे केलं 1,400 कोटी रुपयामध्ये. 300 कोटी रुपये जनतेने दिले. आणि त्यामुळे ज्याचा उल्लेख माननीय जलपुरुष राजेंद्र सिंगजी यांनी स्टॉकहोमच्या वॉटर कॉन्फरन्समध्ये केला की हे गेम चेंजर आहे आणि भारतातल्या दुष्काळावर मात करण्याकरता महाराष्ट्राने तयार केलेला पॅटर्न हा अत्यंत चांगला आहे, याचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला. मला असं वाटतं की या सरकारची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे की 15 वर्षामध्ये महाराष्ट्राची जी दिशा आज पूर्णपणे सिंचनाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे काय झाली होती, त्याच्यावरनं महाराष्ट्रातले 6,200 गावं ही आज आम्ही पुढच्या मार्चपर्यंत दुष्काळमुक्त करतोय. आत्ता पुढच्या महिन्यात 5,000 नवीन गावं हातामध्ये घेतोय आणि 2019 पर्यंत महाराष्ट्रातली 20,000 गावं दुष्काळमुक्त करून त्या ठिकाणी संरक्षित सिंचन देण्याचं काम हे आमच्या सरकारच्या वतीनं केलं जाईल. मला असं वाटतं की ही एक महत्त्वाची समस्या आम्ही दूर केलेली आहे. त्यासोबत शहरीकरणाची समस्या आपल्यासमोर आहे, त्यासोबत आपल्यासमोर आज ज्याला आपण इन्क्लुझिव्हनेस म्हणतो, आजही आमचे दलित असतील, आदिवासी असतील, यांच्या पुढे खूप आव्हान आहेत. विशेषतः आदिवासी समाजाकरता आज आपण आश्रमशाळा उघडल्या. या आश्रमशाळांची अवस्था आपल्याला माहिती आहे आणि म्हणून आम्ही आश्रमशाळा तर सुधारतोच आहे. आश्रमशाळांची अवस्था दयनीय आहे आणि ती अवस्था जर एखाद्या चॅनलने आम्हीच दाखवली ती अवस्था, ती दाखवल्यानंतर आश्रमशाळा आदिवासी विकासाचे जे आयुक्त आहेत त्या फतवा काढतायत की IBN लोकमतच्या प्रतिनिधींना आश्रमशाळेमध्ये येऊ देऊ नका. म्हणजे माध्यमांनी जर काही काम केलं, म्हणजे आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा ते ठाऊक आहे की आश्रमशाळांची स्थिती किती वाईट आहे, आदिवासी मुलं जिथे शिकतात. आता हे म्हणजे हे तुम्हाला सांगत नाही का? आपण सांगितलं, मी जरूर याच्यात लक्ष देईन. पण एकीकडे आश्रमशाळा चांगल्या झाल्या पाहिजे हा प्रयत्न तर आम्ही सुरू केलाच, पण एक अतिशय महत्त्वाची योजना आम्ही आणली की आदिवासी मुलांनी केवळ आदिवासी मुलांमध्येच का शिकावं, त्यांनी बाहेर का शिकू नये, बाहेरच्या जगाशी संपर्क का येऊ नये. आणि म्हणून आम्ही ठरवलं की महाराष्ट्रातल्या नामांकित शाळांमध्ये काय त्याची फीज असेल ती राज्य सरकार भरेल आणि 25,000 विद्यार्थी दरवर्षी शिकवायचे. 5 वर्षात 1.25 लाख विद्यार्थी आदिवासी समाजातले हे नामांकित शाळांमध्ये शिकले पाहिजे. यावर्षी आतापर्यंत 20,000 ॲडमिशन आम्ही केल्या आणि अजून 5,000 करू. 25,000 आदिवासी विद्यार्थी हे नामांकित शाळांमध्ये राज्य सरकार पूर्ण त्यांचा सगळा खर्च करेल आणि त्या ठिकाणी शिकणार आहेत. आणि म्हणून सगळ्या घटकांचा विचार आणि जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना पेलण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं चाललंय. नक्की, जसं तुम्ही म्हणताय ही सगळी आव्हानं आहेत, त्याबरोबरीनं काही प्रादेशिक प्रश्न सुद्धा आहेत आणि अर्थात
खुद्द आपण नागपूरमध्ये जाऊया. आता तुमच्या होमग्राऊंडवरती आपण जाऊया आणि तुमच्या होमग्राऊंडमध्ये नेमके काय प्रश्न आहेत आपले नागपूरचे प्रतिनिधी इकडे आहेत, ते तुम्हाला थेट होमग्राऊंडमधनं तुमचा प्रश्न येणार आहे. प्रवीण. मुख्यमंत्री साहेब, गेल्या 1 वर्षापासून नागपूरमध्ये क्राईम जे आहे ते खूप वाढलेलं आहे. त्यामुळे रोज नव्या घटना घडत आहेत. वृद्ध महिलेसुद्धा हत्या झाली काल दिवसा 9:30 वाजता. त्यामुळे अनेक जे गुन्हे आहेत ते घडत आहेत. खुनांचं सत्र जे आहे ते सुरू आहे. 2-3 दिवसानंतर एखादा खून होत असतो. ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे नागपूरच्या. त्यामुळे क्राईम कॅपिटल होत चाललंय कुठेतरी. स्मार्ट सिटी होत आहे. मिहान सारख्या प्रोजेक्टमध्ये मोठे मोठे उद्योग येत आहेत. रिलायन्स सारखा उद्योग येतोय. पण हे सगळं होत असताना, स्मार्ट सिटी होत असताना कुठेतरी क्राईम कॅपिटल हे होत चाललंय, अशा बातम्या सुद्धा रोज दाखवत असतो आम्ही. त्यामुळे या संदर्भात काही उपाययोजना होणार आहे का? आणि सुरक्षितता, स्मार्ट सिटी सोबतच सेफ सिटी होण्यासाठी काही उपाययोजना आपण करणार आहात का? नक्कीच प्रवीण, स्मार्ट सिटी सोबत नागपूर सेफ सिटी आम्ही करणारच आहोत. आणि त्याकरता संपूर्ण CCTVचा सर्व्हिलन्स आणि त्याच्यावर आधारित आम्ही सगळे जे काही नेटवर्क आहे ते उभे करणार आहोत. पण महत्त्वाची गोष्ट सांगतो, क्राईम कॅपिटल वगैरे बिलकुल नाही. आपण जर जुना क्राईम चार्ट काढला नागपूरचा आणि आताचा काढला, फार फरक नाही आहे. उलट काही याच्यात तर गुन्हे कमी झाले आहेत. पण प्रश्न एवढाच आहे की मी नागपूरचा आहे, गृह मंत्रालय माझ्याकडे आहे, म्हणून तुम्ही रोज ते दाखवता. एकच उदाहरण आपल्याला प्रवीण सांगतो की आपल्याला माहिती आहे 4-5 दिवसापूर्वी आपण नागपूरमध्ये फार मोठा गुन्हा घडला, एका मुलाने जाळून टाकलं. अशा प्रकारची दिवसभर बातमी आपण दाखवली, इतर माध्यमांनी दाखवली, पेपरनी छापली. म्हणजे आपल्याला मी दोष देत नाही, पण हा थोडासा उतावळीपणा कुठेतरी या गोष्टीला कारणीभूत आहे. कारण त्याच्यानंतर त्या मुलीने बयान दिलं की मी माझ्या घरून माझ्या घरच्यांच्या मी कामाची नाही असं माझा समज झालेला असल्यामुळे मला जगण्याची इच्छा नव्हती. मला असं वाटतं की थोडं संयम ठेवा. निश्चित नागपूर ही सेफ सिटीच राहील आणि त्याकरता सगळी तरतूद आम्ही करतोय. उत्तर महाराष्ट्रात जाऊया. उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रशांत बाग आहेत आपल्यासमोर नाशिकला. आणि काय उत्तर महाराष्ट्राचा प्रश्न प्रशांत आपल्याला विचारायचा आहे? सर, वर्षभर जे आता पूर्ती होते त्याकरता तुमचं पहिल्यांदा तर अभिनंदन निश्चित करतो. पण ज्या वेळेस आपण शेती हा विषय आपण म्हणतो त्यावेळेस आपण बघतोय की उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा जिथे केळीचं आपल्या देशात सगळ्यात जास्त उत्पादन होतं, नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचं सगळ्यात जास्त उत्पादन होतं, द्राक्षाच्या वायनरीचंही खूप मोठं हब या ठिकाणी आहे. आणि या वर्षभरामध्ये जे अनेक इश्यू सगळ्यात मोठ्या प्रमाणात आले त्यात नारपार पाणी प्रकल्प या मुद्द्याचा सगळ्यात जास्त गदारोळ झाला. आपण सुद्धा खंडन त्याचं केलं. पण ज्यावेळेस तापी नदी ही मध्य प्रदेशात उगम पावते आणि उत्तर महाराष्ट्रातनं प्रवास करत सुरतच्या उकई डॅमला मिळते आणि हेच पाणी गुजरातकडे वळवण्याचा विषय जो सातत्याने येत राहिला आणि हेच पाणी जर का नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालं, कारण प्रकाशामार्गेच ही नदी प्रवाहित होते, तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत योग्य होऊ शकतं. अशा प्रकारची काही योजना तुम्ही केली आहे का? कारण 6 वर्षापूर्वी एक पायलट प्रोजेक्ट आपल्या राज्यात नदीजोड प्रकल्पाचा जो झाला होता तोही उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव आणि धुळे जिल्ह्यातच झाला होता. सर, पहिली गोष्ट, हा जो काही प्रकल्प आहे या प्रकल्पाला आम्ही राष्ट्रीय प्रकल्प करा अशा प्रकारची मागणी केली, ज्याला माननीय उमा भारती यांनी जवळजवळ मान्यता दिली आहे. आता महाराष्ट्राचं पाणी देण्याच्या संदर्भातला विषय जो आहे त्या ते अतिशय स्पष्ट करू इच्छितो. जुन्या सरकारनं हे पाणी देऊन टाकलं होतं, त्याचा करारनामा केला होता, तो मोडून ते पाणी आम्ही परत मिळवलं. आता प्रश्न एवढाच आहे, हे पाणी नेमकं घ्यायचं कुठून? याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक, काही लोकांचं मत असं आहे की शेवटी नदी खाली आहे, भाग वर आहे आणि त्याच्यामुळे हे लिफ्ट करून पाणी नेलं पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं आहे. ते जर लिफ्ट करून आपण नेलं तर साधारणपणे त्याचा हेक्टरी खर्च हा 30,000 रुपयापर्यंत जाणार आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी जर 30,000 रुपये हेक्टरी खर्चानं पाणी घेतलं तर त्याला ते परवडेल का? आणि म्हणून त्याला काहीतरी सस्टेनेबल सोल्युशन आपल्याला काढावं लागेल. आणि म्हणून मग वेगवेगळे अल्टरनेटिव्ह आम्ही शोधून काढतो आहोत की ग्रॅव्हिटीने कुठलं पाणी घेता येईल किंवा आपल्याला ट्रेड ऑफ करता येईल का, की आमचं एवढं पाणी तुम्हाला मिळतंय तर तुम्ही एवढं पाणी आम्हाला इकडनं द्या, अशा प्रकारचा ट्रेड ऑफ होऊ शकतो का? म्हणजे आपलं थेंबन थेंब पाणी आपल्याला मिळालंही पाहिजे आणि ते आपल्याला परवडलंही पाहिजे. खरं म्हणजे आपल्या इथे मागच्या सरकारच्या काळामध्ये सिंचनाबद्दलची एक मानसिकता अशी झाली की त्या सिंचनाच्या प्रकल्पाची इकॉनॉमिक कॉस्ट याचा आपण विचारच करत नाही. आणि मग प्रश्न काय येतो, आता अनेक लिफ्ट इरिगेशनचे आपण बिलच भरत नाही,
कारण त्याची इकॉनॉमिक कॉस्ट इतकी जास्त झाली आहे की ते शेतीला परवडत नाही. मग ते पैसे देखील सरकारने भरायचे. योजना सस्टेनेबल केल्या पाहिजेत. योजनेचे पैसे जे आहेत त्या योजनेतनं निघाले पाहिजे. नाहीतर शेतकऱ्याच्या नावाने आपण योजनेला सबसिडी द्यायची आणि शेतकऱ्याला उपाशी ठेवायचं, हे योग्य नाही आहे. आणि म्हणून ही जी काही योजना आहे सरकार पॉझिटिव्ह आहे. सरकार थेंबन थेंब पाणी त्यातलं घेणार आहे. त्यात वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही जेवढ्या राष्ट्रीय एजन्सीज आहेत त्यांना कामी लावलं आहे. आणि कुठून आपल्याला पाणी मिळेल आणि तापी खोऱ्यामध्येच हे पाणी आपल्याला आणायचं आहे. त्यामुळे हे पाणी कुठनं आपल्याला स्वस्त आणता येईल आणि शेतकऱ्यावर त्याचा भुर्दंड पडणार नाही आणि राज्य शासनावरही भुर्दंड पडणार नाही आणि त्याची इकॉनॉमिक कॉस्ट आपल्याला वसूल करता येईल, हा प्रयत्न आमचा चालला आहे. नक्की एक तुम्ही पाण्याचा मुद्दा सांगताय आणि पाण्याचा प्रश्न आपण समोर आणलेला आहे, शेतीचा प्रश्न आणलेला आहे. पुन्हा औरंगाबादला जाऊया. मराठवाड्याने या संपूर्ण टंचाईग्रस्त काळामध्ये खूप भोगलेलं आहे. त्या अर्थाने औरंगाबादचे काय प्रश्न आहेत? सिद्धार्थ गोदाम तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. सीएम सर, हा मी दुष्काळी मराठवाड्यातून बोलतो, त्यामुळे दुष्काळावर आधारितच माझा प्रश्न असणार आहे तुम्हाला. आपल्याला माहित झालंय की आता जवळपास मराठवाड्यामध्ये शेती हा व्यवसाय भरोशाचा राहिलेला नाही आणि मराठवाड्यामध्ये पर्यायी दुसरा विकासाचा काही मुद्दा अजून आलेला नाही. त्यामुळं जर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण जर आलं तर त्याचा फायदा होऊ शकतो असे अनेक विश्लेषकांचं म्हणणं आहे. आणि दुसरं एक महत्त्वाची बाजू अशी आहे की मराठवाड्याला जे काही महत्त्वाचे प्रोजेक्ट हवे होते त्यातील IIM ते तुम्ही नागपूरला पळाल्याचा तुमच्यावर आरोप होतोय. आणि दुसरं साई जे या ठिकाणी साई ऑथॉरिटी आहे तीही नागपूरला हलवण्याचा प्रयत्न होतोय अशी चर्चा आहे. तर तुम्हाला असं वाटतंय की मराठवाडा आता शेतीवर अवलंबून राहू शकत नाही, त्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी औद्योगिकरण झालं पाहिजे. जर औद्योगिकरण होत असेल तर त्यासाठी पाण्याची सोय कशी होणार आहे याबद्दलचा माझा प्रश्न आहे. पहिला खुलासा करतो, IIM हे पहिलेपासून नागपूरलाच सँक्शन झालं होतं. हे कधी औरंगाबादला झालेलं नव्हतं. पण औरंगाबादच्या संभाजीनगरच्या इंडस्ट्रियलिस्टनी येऊन आम्हाला विनंती केली की आपण नागपूरच्या ऐवजी हे औरंगाबादला करा. त्या संदर्भात आम्ही बऱ्याचशा तपासण्या केल्या, पण त्या संदर्भात नागपूरचा प्रस्ताव हा शेवटच्या टप्प्याला पोचला होता आणि म्हणून नागपूरचा प्रस्ताव आम्ही मान्य केला. आणि त्यामुळे औरंगाबादचं IIM पळवलं हे धादांत खोटं आहे. कधीच ते औरंगाबादला सँक्शन झालं नव्हतं. पण त्याच्या अगेन्स्ट आम्ही काय दिलं? आम्ही औरंगाबादला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन, जी नामांकित देशातली एकमेव इन्स्टिट्यूट आहे, ती महाराष्ट्राला मिळाली. ती इन्स्टिट्यूट आम्ही औरंगाबादला त्या ठिकाणी दिली. त्यामुळे हा भेदभावाचा प्रश्नच उठत नाही. दुसरी गोष्ट अशी, शेंद्रा बिडकीन DMICच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता इन्व्हेस्टमेंट सुरू केली आहे. एक मोठं औद्योगिक क्लस्टर हे त्या ठिकाणी आम्ही सुरू करतो आहोत. त्याचप्रमाणे मराठवाड्याचा विचार करून त्या ठिकाणी छोटे छोटे औद्योगिक क्लस्टर्स आपल्याला कसे तयार करता येतील, काही आम्ही बीडमध्ये तयार केलेले आहेत, काही परभणीत तयार केलेले आहेत, की ज्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट जनरेशन करता येईल, हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याचसोबत आपण पाण्याचा त्या ठिकाणी विचार केल्यानंतर सांगतो की मुळामध्ये मागच्या सरकारनं मराठवाड्याला जेवढं त्या ठिकाणी, म्हणजे हा शब्द योग्य नाही पण मला मराठीतला दुसरा शब्द आठवत नाही, जेवढं मूर्ख बनवलं तेवढं कोणीच बनवलं नाही. 24 TMC पाणी, कधी 31 TMC पाणी हे मराठवाड्याला आम्ही देणार. त्याची फाईल घेऊन आम्ही बसल्यानंतर असं लक्षात आलं हे केवळ कागदावरची घोषणा होती. त्याचा उद्भव हा कधीच दाखवला नाही. ते पाणी येणार कुठं नाही कधीच सांगितलं नाही. मग एक दिवस सांगितलं की कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना करू, त्यातनं पाणी उजनीत आणू आणि उजनीमधनं ते पाणी आम्ही मराठवाड्याला देऊ. कृष्णा भीमा स्थिरीकरण ही योजनाच नाही आहे. त्या काळात 4000 कोटीची योजना ती आज 15000 कोटीची होईल, पण त्या योजनेकरताही पाणी उपलब्ध नाही आहे. आम्ही निर्णय केला तातडीनं जेवढं पाणी पहिल्या झटक्यात मिळेल ते पाणी पहिले घ्यायचं आणि मराठवाड्याच्या पाण्याचा संघर्ष कायम ठेवायचा. कारण कृष्णेतलं जे पाणी मराठवाड्याच्या हक्काचं आहे ते मराठवाड्याला मिळालंच पाहिजे. आणि म्हणून आत्ता मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घातलं. पहिल्या टप्प्यामध्ये किमान 60 TMC पाणी जे त्या ठिकाणी मराठवाड्याच्या हक्काचं आहे ते तरी पहिल्या टप्प्यात मिळालं पाहिजे, जे 2-3 वर्षात आपल्याला मिळू शकतं. आणि उरलेल्या पाण्याचं नियोजन आता नेमकं कुठनं करायचं, त्याकरता लवादाकडे आपल्याला जावं लागेल. कारण आपल्याला एका खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यात पाणीच नेता येत नाही लवादाच्या निर्णयाप्रमाणे. त्यामुळे अक्षरशः लबाडी ही जी मराठवाड्यासोबत झाली, आमचं सरकार ही लबाडी सहन करणार नाही.
ज्याच्या हिताचं पाणी त्याला मिळालंच पाहिजे, हा आमचा मानस आहे आणि ती कारवाई आम्ही चालू करतो. देवेंद्रजी, तुम्ही सांगितलं की आधीच्या सरकारने या पाण्याच्या प्रश्नावर राज्यातल्या जनतेला मूर्ख बनवलं आणि त्यांची लबाडी तुमचं सरकार सहन करणार नाही. परंतु या जलसिंचन घोटाळ्यातील जे आरोपी आहेत त्यांच्यावर ज्या समर्थपणे किंवा सक्षमपणे कारवाई व्हायला पाहिजे किंवा ते सगळी प्रकरणं लोकांसमोर यायला पाहिजेत, ते काय वर्षभरात झालेलं दिसलं नाही. अतिशय वेगानं कारवाई चाललेली आहे. सगळ्या घोटाळ्यांमध्ये, विशेषतः सिंचनाच्या वेगवेगळ्या सगळ्या घोटाळ्यांची मोठ्या प्रमाणात कारवाई चाललेली आहे. व्याप्तीच इतकी मोठी आहे की त्याला वेळ लागणार आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी ACBने कारवाई सुरू केलेली आहे. काही अधिकाऱ्यांवर, काही कंत्राटदारांवर प्रायमा फेसी गुन्हे नोंदवले आहेत. याच्यामध्ये जे राजकीय लोक देखील इन्व्हॉल्ड आहेत, कोणाचीही गय केली जाणार नाही. ज्याचं इन्व्हॉल्वमेंट आहे हा प्रत्येक जण, कारण आम्हाला काही आमचे राजकीय हिशोब चुकते करायचे नाही आहेत, पण जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा जर अशा प्रकारे त्याचा अपव्यय झाला असेल, त्यात कोणी असो, त्याच्यावर कारवाई होईल. अतिशय वेगानं, योग्य प्रकारे, उचूक दिशेनं ही कारवाई चालली आहे. नक्की. आणि पुन्हा कोकणामध्ये जाऊया. रत्नागिरीला दिनेश केळुसकर आमचे प्रतिनिधी आहेत. कोकणाचे सुद्धा सर खूप प्रश्न आहेत आणि नुसते प्रश्न नाही आहेत, तर कोकणाकडनं सुद्धा अपेक्षा आहेत विकासाच्या संदर्भातनं. जैतापूरसारखा प्रकल्प असेल किंवा अगदी गोवा मुंबई गोवा हायवे जो असेल त्या हायवेचं विस्तारीकरण असेल आणि कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे जे काही घाट आहेत त्याचा सुद्धा अजून विकास हवा म्हणावा तेवढा झालेला दिसत नाही. त्यामुळे सुद्धा खूप मोठी डेव्हलपमेंट अडकून पडलेली आहे. दिनेश, काय प्रश्न आहे तुमचा? माननीय मुख्यमंत्र्यांना एक कोकणवासियांच्या वतीने एक कॉमन प्रश्न आहे की आपण म्हणालात मगाशी की 25 वर्षाच्या खालची जी जनता आहे ती 50% जास्त आहे आणि हे लोक शेतीकडे वळत नाहीयेत. पण कोकणचा विकास जर म्हटला तर पर्यटन, फलोत्पादन आणि मत्स्योत्पादन या त्रिसूत्रीवर आधारित आहे असं सगळ्याच राज्यकर्त्यांचं म्हणणं झालेलं आहे. पण तसं जर आपण बघितलं तर पर्यटनाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा डेव्हलपमेंट थांबलेली आहे. सिवळ प्रकल्प जो आहे आधीच्या काळात घोषित झालेला, या सिवळ प्रकल्पासाठी जमीन संपादित अजून झालेली नाही. आपण स्वतः कोकणात येऊन गेला त्यावेळी सिवळ मार्गी लावणार असं सांगितलं होतं. आपण ही घोषणा केली होती की जैन उद्योग समूहाकडून एक मोठा मँगो प्रोसेसिंग प्रकल्प, इथे फळ प्रक्रिया प्रकल्प राबविला जाईल, पण ते होत त्याची कारवाई पुढे काय झाली कळत नाही. सागरी महामार्ग जो सगळ्यात पर्यटनाचा कणा आहे, हा सागरी महामार्ग तर कित्येक वर्षापासून रखडलेला आहे, त्यातले पूल प्रलंबित आहेत. दुसरीकडे हे सगळं असं इन्फ्रास्ट्रक्चर मधलं लॅकिंग असताना, पिछाडीवर असताना कोकण, आपण आणखीन एक घोषणा करता कोकणामध्ये की केमिकल झोन आता येऊ पाहतोय. पण म्हणजे कोकणचा विकासाचं नेमकं सूत्र काय आपण ठरवलेलं आहे की नेमका विकासाचं मॉडेल काय असणार आहे? कारण अजूनही कोकण या सगळ्या ह्याच्यात चाचपडतोच आहे. सिंचन तर 3% पेक्षाही कमी आहे कोकणात. युती शासनाच्या काळापासूनचे प्रकल्प सगळे रखडलेले आहेत, पाटबंधारे प्रकल्प. आपली आता पुढच्या वर्षातली या कोकणच्या बाबतीतली भूमिका काय असणार आहे विकासाची? आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला. पहिली गोष्ट, सी वर्ल्डच्या संदर्भात अतिशय वेगाने कारवाई आम्ही सुरू केली. आपल्याला माहिती आहे किती वर्षापासून तो रखडलाय. आता त्याच्या भूमी अधिग्रहणाकरता सगळे पैसे हे यावेळेस बजेट तरतूद करून आम्ही देऊन टाकले. त्या ठिकाणी निगोसिएशन करून 2 वेगवेगळ्या जागा ज्या आहेत त्यातली जी जागा लवकर मिळेल ती आम्ही घेण्याचं ठरवलंय. खूप मोठा फापट पसारा करायची आवश्यकता नाही. 700, 800, 1000 एकर जागा घेण्याची आवश्यकता नाही. जगातल्या अशा प्रकल्पाचं आम्ही त्या ठिकाणी मूल्यमापन केलं. 100 ते 150 हेक्टरमध्ये अशा प्रकारचे चांगले जगातले बेस्ट प्रकल्प झाले आहेत. त्यामुळे तेवढी जागा कमी करून तातडीनं हे करायचं असा आमचा प्रयत्न सुरू आहे. मला असं वाटतं की जागेचा जो मुद्दा आहे त्या अधिग्रहणाचं काम आम्ही यावर्षी निश्चितपणे पूर्ण करू आणि ते झाल्याबरोबर आम्ही हा सी वर्ल्डचा प्रकल्प निश्चितपणे हातामध्ये घेऊ. या ठिकाणी जैन उद्योग समूहाला मी स्वतः बोलवलं होतं, कारण ज्यावेळेस मी जैन हिलवर बघितलं अतिशय चांगला ऑटोमेटेड अशा प्रकारचं मँगो प्रोसेसिंग, जगातल्या 3ऱ्या क्रमांकाचं प्रोसेसिंग तिथे करतायत. मी त्यांना विचारलं आंबा कुठनं येतो? ते म्हणाले हो आमची इच्छा आहे की कोकणातला आंबा आला पाहिजे, पण दुर्दैवाने आमच्याकडे साऊथमधनं आंबा येतो आणि साऊथचे लोक एवढे हुशार झाले आहेत. ते म्हणाले आता त्यांनी साऊथ अल्फान्सो असं नाव दिलं आहे, कारण अल्फान्सो कोकणाचा फार फेमस आहे. मग मी त्यांना म्हटलं तुम्ही कोकणात का करत नाही? ते म्हणाले आमची तयारी आहे. आत्ता 15 दिवसापूर्वी माझी पुन्हा त्यांच्याशी बैठक झाली. ते 3-4 जागा झिरो डाऊन करतायत,
कारण त्यांना त्यांच्या या उद्योगाच्या दृष्टीनं कुठली जागा योग्य वाटते. मी त्यांना म्हटलं आमच्या जवळच्या जागा तुम्ही घ्या, पण ते म्हणाले की आम्ही एक 2-3 जागा फायनलाइज करतो आणि मग त्यातली जी सरकारला सोयीची असेल ती जागा सरकारने आम्हाला द्यावी आणि आम्ही त्याच्यावर तो उभारायला तयार आहोत. तिसरं जे आपण PCPIRच्या संदर्भात सांगितलं, कोकणामध्ये केमिकल झोन वगैरे करण्याचा कोणताही आमचा विचार नाही. PCPIRच्या माध्यमातून प्लॅस्टिकचा उद्योग त्या ठिकाणी उभा व्हावा. आपल्याला माहिती आहे की गुजरातने अशा प्रकारचा उद्योग सागरी किनाऱ्यावर उभा केल्यानंतर जवळजवळ 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक तिथे आली आणि 1 लाखपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला. आणि त्यामुळे आपल्या इथे अर्धवट ऐकून लोक त्याच्यावर किती रिॲक्ट करू शकतात याचा अनुभव मी याच्यात घेतला की आता कोकण प्रदूषित होणार, इथे केमिकलचाच धूर निघणार. त्यानंतर मी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना बोलवून सांगितलं, कोकणाचा निर्णय तुम्ही करा, सगळ्यांची चर्चा करून करा. कोकणाच्या मध्ये जर लोकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून एकदा समजावून सांगा की कुठलाही पोल्युटिंग झोन आम्ही तयार करणार नाही आहोत, तरी लोकांना हवं असेल तर करायचं, नको असेल तर करायचं नाही. इतकी क्लिअर भूमिका आमची आहे. टुरिझमच्या संदर्भात एकीकडे हा प्रकल्प आहे, मला सांगताना आनंद वाटतो, कोकणामधलं पहिलं महत्त्वाचं मोठं 5 स्टार हॉटेल हे आता आम्ही ज्याला 20 वर्षापूर्वी MTDCने जागा दिली होती पण ते रखडलेलं होतं, आम्ही त्यातला प्रश्न सोडवला आणि महिन्याभरात त्याच्या संदर्भातले सगळे करार करून आम्ही ते काम चालू करणार आहोत. जो काही आपला एअरपोर्ट आहे त्याच्या संदर्भात अतिशय वेगानं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. आणि त्यामुळे आपण सागरी महामार्गाच्या संदर्भात सांगितलं, माननीय गडकरी साहेबांनी परवाच दिल्लीला मीटिंग घेतली आणि सागरमाला हा जो काही एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याच्यामध्ये कोकणाला प्राधान्य मिळणार आहे. आणि म्हणून कोकण हा आमच्या सरकारच्या पूर्णपणे रडारवर आहे आणि त्या ठिकाणी वर्षानुवर्ष लोकांनी घोषणा ऐकल्या त्या प्रत्यक्षात उतरवण्याचं काम आम्ही करू. नक्की. कोकण झालं, पुण्यात येऊया. पुण्यामध्ये वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आहेत. ही परिक्रमा एक प्रकारे मुख्यमंत्री आहेत आपल्यासोबत महाराष्ट्राचे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आपण फिरतोय असा साधारणतः भास होतोय. आणि म्हणजे किती हँड्स ऑन आहेत मुख्यमंत्री, तिथल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते काही समोर नसताना देत आहेत. वैभव सोनवणे, काय नेमका प्रश्न पुण्याचा आणि पुण्याचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही मांडताय? मुख्यमंत्री सरांना प्रश्न आहे, खरं हे सरकार आल्यापासून पुण्यातून 8 आमदार भाजपचे निवडून गेले होते, मात्र तरीही पुण्याला सत्ता मिळाली नाही अशी कायम एक खदखद पुण्यामध्ये होती. याचं कारण महत्त्वाचं म्हणजे नागपूरचे असल्यामुळं मुख्यमंत्री आणि गडकरी साहेब या दोघांनी मिळून मेट्रो जी आहे ती नागपूरमध्ये पुण्याच्या आधी कशी होईल याचा जोरदार प्रयत्न केला असा आरोप या दोघांवरही होता. आणि त्या सोबतीनं पुण्याचा विकास आराखडा जो जुन्या हद्दीचा होता 1987 पासूनचा तो इतके दिवस रखडलाय, तो आता तरी अधिकाऱ्यांनी सरकारनं ताब्यात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी व्यवस्थित केला असेल अशी अपेक्षा होती. मात्र ज्या गोष्टी समोर येत आहेत, जे आरक्षणं बदलली गेली आहेत, DC रूल जे बदलणं गरजेचं होतं ते कुठलेही बदलले गेलेले नाही आहेत. या सगळ्यांवरती 8 आमदार निवडून दिलेल्या पुणेकरांनी नेमका आता मुख्यमंत्र्यांकडे काय आणखी द्यायला हवं होतं, मग मुख्यमंत्र्यांनी पुण्याची कामं केली असती असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडला. पहिली गोष्ट, पुण्याच्या मेट्रोच्या संदर्भात आम्ही निर्णय केला. आता निर्णय का रखडला होता याची आपल्याला कल्पना आहे. शेवटी पुणे हे विचारवंतांचं शहर आहे आणि अनेक वेळा विचारवंत वेगवेगळे विचार मांडतात. लोकशाहीमध्ये त्याच्यात मतांतर असतात, त्याचं एकमत आपल्याला घडवावं लागतं. आणि त्यामुळे पुण्यामध्ये पुण्याची मेट्रो पूर्ण अंडरग्राऊंड करायची की अर्धी अंडरग्राऊंड करायची की पूर्ण ओव्हरग्राऊंड करायची, नागपूरच्या संदर्भात आम्ही सगळे एकत्रित बसलो, आम्ही निर्णय केला ओव्हरग्राऊंड करायची, जास्त पैसा खर्च करायचा नाही, लवकर करायची, त्याला मान्यता मिळाली. पुण्यात ते एकमत होत नव्हतं, पण आता ते एकमत आम्ही घडवून आणलं आणि त्या संदर्भात त्याची अलाइनमेंट फायनल केली, त्याचा फायनल ड्राफ्ट आम्ही पाठवून दिला. त्यामुळे आता पुणे मेट्रो देखील आम्ही कामी लावली आहे. एवढंच नाही तर पुण्यामध्ये एक मेट्रो शिवाजीनगरपासनं तर जो आपला IT हब आहे तिथपर्यंत ही मेट्रो देखील तयार करण्याच्या संदर्भात आम्ही कारवाई खूप पुढे नेलेली आहे, जी कदाचित अतिशय वेगानं त्या ठिकाणी आम्ही तयार करू शकू आणि मोठं एक हा जो ट्रॅफिक जॅम सगळा त्या ठिकाणी होतो तो आम्ही दूर करू शकू. त्यासोबत पुण्याच्या विकास आराखड्याच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे इतके दिवस विकास आराखड्याचा घोळ हा महानगरपालिकेने घातला, त्याची वेळ निघून गेली, एक्सटेन्शन निघून गेलं, सेकंड एक्सटेन्शन निघून गेलं, तरी देखील तो त्यांनी केला नाही. म्हणून तो राज्य सरकारने ताब्यात घेतला. मला सांगताना आनंद वाटतो की जेवढा वेळ अधिकाऱ्यांना दिला होता तेवढ्या वेळात
अधिकाऱ्यांनी तो त्या ठिकाणी तयार करून राज्य सरकारला सबमिट केलाय. 1 महिन्याचं एक्सटेन्शन केवळ त्यांनी DCR तयार करण्याकरता घेतलाय. जो DCR 1 महिन्यात ते देतील आणि त्यांनी जो आमच्याकडे सबमिट केलाय त्याला तातडीनं आम्ही मान्यता देऊ. म्हणजे 5-5 वर्ष ज्या गोष्टी रखडलेल्या आहेत त्या 6 महिन्याच्या आत राज्य सरकारने या ठिकाणी करून दाखवल्या. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही पुण्याच्या भौतिक प्रश्नांसंदर्भात बोललात, परंतु पुणे जी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे तिच्या समोरचे नैतिक प्रश्न मात्र खूप मोठ्या प्रमाणात आता आवासून उभे राहिलेले दिसत आहेत. तुम्ही म्हणालात की पुणे हे विचारवंतांचं शहर आहे. त्याच पुण्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्याच्या मारेकऱ्यांचा आत्तापर्यंत तपास लागलेला नाही आहे. त्यानंतर आता पानसरेंच्या हत्यारांचा तपास लागल्यानंतर आपल्याच खात्याचे राज्यमंत्री, गृह खात्याचे राज्यमंत्री त्या आरोपीला क्लीन चिट देताना दिसत आहेत. म्हणजे एकीकडे पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उदार विचारसरणीचा उगम झाला आणि तो संपूर्ण देशभरात पसरला. म्हणजे महाराष्ट्र ही त्या दृष्टीने गंगोत्री आहे उदारमतवादी विचारांची आणि पुरोगामी चळवळीची. परंतु आता सनातनी विचारधारा इतक्या हवी होताना दिसत आहेत आणि त्यांना शासकीय समर्थन आहे की काय अशी शंका वाटायला लागते. पहिली गोष्ट अशी की पानसरेंचा जो हत्यारा आम्ही पकडलेला आहे त्याला कुठलीही क्लीन चिट कोणी दिलेली नाही. त्याच्या संदर्भात आमचा जो नीट पुरावा आहे त्याचं स्वतःचं संभाषण आहे ज्यात त्यांनी एकदा नाही 2 वेळा हा क्लेम केलेला आहे. त्याचे कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्सेस आम्ही तयार केलेले आहेत. ब्रेन मॅपिंग करता आम्ही विनंती केलेली आहे, कारण याच्यामध्ये सगळी चेन आपल्याला एस्टॅब्लिश करावी लागेल. आणि आमचं मत आहे की तो एकटा नाही आहे, अजून काही लोक त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ती कडी आम्हाला त्याच्यातनं घ्यायची आहे, म्हणून त्याचा तपास चाललेला आहे. आणि निश्चितपणे कामरेड पानसरे यांची जी हत्या झाली त्याला लॉजिकल एंडपर्यंत आम्ही नेऊ. दुसरं, दाभोळकरांच्या हत्येच्या संदर्भात मी असं बिलकुल म्हणणार नाही की ती मागच्या सरकारमध्ये झाली, ही आमच्या सरकारमध्ये झाली. कोणीही अशा प्रकारची हत्या जी आहे ती कुठल्याही सरकारमध्ये होणं हे भूषणावं नाही. ती दाभोळकरांची असो की पानसरेंची असो. पण त्या संदर्भात सरकार किती वेगानं काम करते हे महत्त्वाचं आहे आणि ते आमच्या सरकारने सुरू केलेलं आहे. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की संकुचित विचारांना महाराष्ट्र कधीच थारा देत नाही आणि यापूर्वी दिला नाही, यानंतरही देणार नाही. विचाराचं स्वातंत्र्य हे महाराष्ट्रात कालही होतं, आजही आहे आणि उद्याही अबाधित राहील. याबद्दल कोणीही शंका करण्याचं कारण नाही. आणि ज्या सनातनी विचारांचा आपण या ठिकाणी विषय मांडलेला आहे त्या संदर्भातही स्पष्ट सांगतो, महाराष्ट्राचं सरकार राजधर्माचं पालन करतं. त्यामुळे कुठलीही संघटना असो, पुरावे असतील तर त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई होईल, बंदी देखील येईल. पुरावे नसतील तर केवळ कोणीतरी दबाव आणताय याकरता कारवाई केली जाणार नाही. आपल्याला माहिती आहे मागच्या सरकारने एक कारवाई केंद्र सरकारमध्ये पाठवली होती. इकडेही काँग्रेसचं सरकार होतं, तिकडेही काँग्रेसचं सरकार होतं, पण त्याच्यावर कारवाई झाली नाही. कारण केवळ मतांवर डोळे ठेवून असे निर्णय घेता येत नाही, त्याला योग्य ते पुरावे द्यावे लागतात. हा कायदा अत्यंत कडक आहे. त्या कायद्यास अनुरूप पुरावे हे आपल्याला जमा करावे लागतात. ते जमा झाले तर निश्चितपणे योग्य कारवाई होईल. नक्की. यालाच धरून पुन्हा म्हणजे कोल्हापूरमध्ये जाऊ. संदीप राजगोळकर आमचा प्रतिनिधीकडे आहे कोल्हापूरचा. संदीप, कोल्हापूरचे काय प्रश्न आहेत? मुख्यमंत्री महोदयांना एक प्रश्न महत्त्वाचा आहे कोल्हापूरचा टोल प्रश्न. ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदय तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष होता त्यावेळेला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्ही कोल्हापूरमध्ये आला होतात आणि कोल्हापूरजवळ जे उचगाव आहे त्या उचगावमध्ये तुम्ही जाहीर सभा घेतली होती आणि तुम्ही सांगितलं होतं की कोल्हापूरचा टोल आम्ही हद्दपार करू. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला, त्यानंतर आता वर्ष पूर्ण होतंय, अजूनही कोल्हापूरचा टोल रद्द झालेला नाही. आता तो बंद आहे, पण कोल्हापूर महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच राज्य सरकारनं फक्त 3 महिन्यांसाठी हा टोल रद्द केला अशी एक भावना कोल्हापूरकरांची आज आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याबाबतच असं विचारायचं आहे की जरी समजा हा टोल रद्द झाला तर 49 किलोमीटरचे जे रस्ते IRB कंपनीनं केलेले आहेत त्या रस्त्याचा मेंटेनन्स नेमका करणार कोण? कारण महापालिकेवर जर हा बोजा टाकला तर नक्कीच घरपाळा, पाणी बिल असं सगळं वाढून शहरावरच तो बोजा येणार आहे. तुम्ही टोल धोरण निश्चित केलं अनेक वेळा राज्याचं, पण त्यामध्ये कोल्हापूरला म्हणावा तसा न्याय मिळाला नाही. कोल्हापूरकरांना आज ही टोलबाबत लढावंच लागतंय. तर नेमकं राज्य सरकारची
कोल्हापूरच्या टोलबाबत काय भूमिका असणार आहे? राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि राज्य सरकारची भूमिका कठोर असल्यामुळेच कोल्हापूरचा टोल बंद आहे, अन्यथा तो बंद झाला नसता. आणि आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आज त्याला थोडासा वेळ याकरता लागतोय की इतकी बदमाशी केली जाते, त्या ठिकाणी त्याचं व्हॅल्युएशन करण्याची गरज आहे. शेवटी हे सगळे प्रश्न न्यायालयात जाणार आहेत, त्यामुळे व्हॅल्युएशन करून त्याला लॉजिकल एंडला आपल्याला न्यायचं आहे. ज्या ठिकाणी 200 कोटीचा प्रकल्प आहे त्याचं व्हॅल्युएशनच 500 कोटी करतात. मी सांगितलं चालणार नाही, पुन्हा व्हॅल्युएशन करा. 500 कोटी कसं द्यायचे? काय तो काय कोणाच्या बापाचा पैसा आहे का? जनतेचा पैसा आहे. त्यामुळे जनतेचा पैसा योग्य ठिकाणी गेला पाहिजे आणि म्हणून त्याचं फेर मूल्यांकन करणं आम्ही सुरू केलं आहे. त्या फेर मूल्यांकनामध्ये त्यांनी जी कामं केलेली आहेत त्यांची प्रत तेवढी आहे का? म्हणजे केवळ रस्ता झाला म्हणून त्याचं आपण एक एस्टिमेट आहे आणि त्याप्रमाणे पैसे द्यायचे कशा करता? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की त्याच्या संदर्भात तुम्ही त्याची प्रतवारी जी आहे ती योग्य प्रकारे आहे की नाही याचं परफेक्ट मूल्यांकन करा. जे मूल्यांकन असेल ते कसं द्यायचं या संदर्भातला एक आर्थिक पॅकेज आम्ही तयार करू, ज्याच्यामध्ये आम्ही अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे की जी जागा त्या ठिकाणी IRBला कोल्हापूर महापालिकेने दिलेली आहे त्या जागेचा FSI राज्य सरकार वाढवून द्यायला तयार आहे. त्याची किंमत दुपटीने तिपटीने त्या ठिकाणी वाढेल. असाच अजून एखाद दुसरा प्लॉट जर कोल्हापूर महानगरपालिकेने शोधला तर त्याला रिझर्वेशन बदलून आणि त्याही ठिकाणी अधिकचा FSI देऊन त्याचा वाणिज्यिक वापर महानगरपालिकेने करावा आणि त्यातनं पैसे काढून हे सगळे पैसे त्यांनी परत करावे. आणि एखाद्या शहरामध्ये ज्यावेळी आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो त्या इन्फ्रास्ट्रक्चरची देखभाल दुरुस्ती करण्याचं काम हे त्या महानगरपालिकेचंच असतं. महानगरपालिकेने आपले स्रोत वाढवले पाहिजेत. महानगरपालिकेमधले भ्रष्टाचार काही असतील तर ते कमी झाले पाहिजेत. आता माझं असं म्हणणं नाही आहे की इथे कोल्हापूरमध्ये काहीतरी खूप भ्रष्टाचार झाल्यामुळे हे सगळं होत आहे, कारण आता निवडणूक आहे त्यामुळे याबद्दल मी कुठलेही कमेंट करणार नाही. पण महानगरपालिकेमध्ये जोपर्यंत आपण पारदर्शिता आणणार नाही, महानगरपालिकेमध्ये जोपर्यंत आपण आपले स्रोत वाढवणार नाही, आज आम्ही 0.33 ॲडिशनल FSI द्यायला तयार आहोत, ज्यातनं एक मोठा इन्कम हे महानगरपालिकेला मिळू शकतं. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी महानगरपालिका फक्त राज्य सरकारकडे जर पाहत राहिल्या तर शहरांचं कधीच भलं होऊ शकत नाही. अनेक महानगरपालिकांनी दाखवून दिलं की आपण आपले स्रोत त्या ठिकाणी वाढवू शकतो. त्यामुळे कोल्हापूरच्या टोलचा प्रश्न भारतीय जनता पक्षाचं सरकार सोडवेल. न्यूजरूममध्ये आपण जाऊयात. प्रफुल्ल साळुंखे आमचा प्रतिनिधी आहे. प्रफुल्ल, काय प्रश्न आहेत मुख्यमंत्र्यांसाठी? मुख्यमंत्री साहेब, वर्षपूर्तीनिमित्त आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. अनेक दिवसापासून तुम्ही थेट मीडियासमोर येण्याचं टाळलं होतं, आता मीडियासमोर आलात. बऱ्याच आमचे सहकारी जे आहेत त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, पण त्याच्यातले काही प्रातिनिधिक प्रश्न इथं आपण विचारणार आहोत. पहिला फक्त एक माझा प्रश्न असा आहे की जो महेश सरांनी विचारला होता त्याला जोडून एक प्रश्न आहे. राज्यात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं होती, निवडणुकीमध्ये हे मुद्दे समोर आले होते. त्यातले सर्वात जास्त जे भ्रष्टाचाराचे मुद्दे होते ते राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातले होते. जेव्हा असे काही मुद्दे समोर यायचे, कारवाई सुरू करण्याचा एक पार्श्वभूमी तयार व्हायची, पण दिल्लीत ज्या घडामोडी बऱ्याच वेळा होत असतात त्यात काही मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे भेटी होतात. अशा भेटी, अशा कारवाई करताना काही दडपण तुमच्यावर येतं का? कुठलीही दडपण येत नाही. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मला एकच मंत्र दिलेला आहे, पारदर्शी कारभार. आणि पारदर्शी कारभार करताना कोणाचीही तमा बाळगायची नाही. आणि त्यामुळे काहीच अडचण नाही. आपण बघा, इरिगेशनच्या एन्क्वायरीज, PWDच्या एन्क्वायरीज, म्हणजे आपण जर विचार केला 50 PWDचे अधिकारी आज सस्पेंड आहेत. सगळ्या इन्क्वायरी आमच्या सुरू आहेत. आपल्याला माहिती आहे जो काही महाराष्ट्र राज्य बँकेचा विषय झाला होता, सगळ्यांच्या संपत्ती वसूल करण्याचे आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत, कारवाई सुरू केलेली आहे. त्यामुळे जिथे सरकारचा, जनतेचा पैसा हा लुटला गेला आहे तिथे कोणाची हयगय करायचं कारण नाही. आणि अशा प्रकारची कारवाई करण्याकरता मला पूर्णपणे माझ्या पक्षाचं, माझ्या नेत्यांचं समर्थन आहे. नक्की. प्रफुल्ल, आणखीन काही जण आपल्या न्यूजरूममध्ये आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया आणि त्यांना प्रश्न. आपल्यासोबत काही सहकारी देखील आहे. राजेंद्र हुंजे आहे, त्याला काही प्रश्न आहेत. राजेंद्र, काय प्रश्न विचारून? देवेंद्र भाऊ, पहिल्यांदा अभिनंदन तुमचं वर्षपूर्तीनिमित्त. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मित्रपक्षाच्या बाबतीत, तुमच्या सत्तेतल्या
मित्रपक्ष अनेक नाराज आहेत, त्यातल्या त्यात खास करून आत्ता जी सुसंगती यायला पाहिजे असं आपण म्हणतो, पण ती येताना दिसत नाही, खास करून भाजप आणि शिवसेनेमध्ये. गेल्या सरकारमध्ये असं दिसून येत होतं की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी याच्यापैकी एकाला कुणाला तरी असं वाटत होतं की सातत्याने आपला एक दुसरा मित्रपक्ष हा अस्थिर राहायला पाहिजे. आणि आत्ताही तसंच साधारण दिसतंय. म्हणजे कुठेतरी असं दिसतंय की तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. शिवसेना एकीकडे नाराज होतीये, भाजपचे लोक कुठेतरी चिमटे काढत दिसत आहेत. काय नेमकं होतंय? कल्याण डोंबिवलीमध्ये पण तसंच झालं. 27 गावांचा निर्णय घेतला, सेना नाराज झाली. आता देखील काही गोष्टींवरती सेना नाराज आहे. हे किती दिवस चालणार आहे? मित्रपक्ष म्हणून एक हाताने सत्ता व्यवस्थितपणे हाकण्यामध्ये आपण यशस्वी होऊ, शिवसेनेला बरोबर घेऊन जाण्यात भाजप किती यशस्वी होईल, की तुझं माझं जमेना असंच चालत राहील? भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार 5 वर्ष अतिशय नीट काम करेल, कुठलीही अडचण याच्यात येणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याचा कावळा केला जातोय. आम्ही आज आमच्या कॅबिनेटमध्ये बसतो, सगळे मंत्री, आम्ही त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करतो, पक्षाचे म्हणून काम करत नाही. आणि त्यामुळे एकमताने सगळे निर्णय करतो. आज उद्योग मंत्री सुभाष देसाई असतील, मी असेल, आम्ही सोबत वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो, तिथनं इन्व्हेस्टमेंट आणली, एकत्रितपणे काम केलं, म्हणूनच ती आम्ही आणली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या छोट्याशा विषयांवर आमचं मत भिन्न असलं तर त्याला इतकं मोठं स्वरूप दिलं जातं की जणू काही आता आमचं सरकारच कोसळणार आहे आणि आमच्या युतीच तुटणार आहे. काहीच अडचण नाही आहे. 25 वर्षाची आमची सवय आहे. एकमेकाला आम्ही कसं न्यायचं आम्हाला माहिती आहे. आमच्या एकमेकांच्या आशा काय, अपेक्षा काय, आकांक्षा काय, इच्छा काय याची आम्हाला कल्पना आहे. एकमेकासोबत राहताना अडचणी काय त्याची कल्पना आहे. त्यामुळे काही अडचण नाही. आम्ही दोघेही मित्र नीट राहू. म्हणजे कल्याण डोंबिवलीत पण एकत्रपणे सत्तेत जाणार असं आहे की कल्याण डोंबिवलीत आम्ही आताही एकत्रित सत्तेत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळी आमची भूमिका दोन्ही पक्षांची आज नाही पहिलेपासून स्पष्ट आहे की तिथल्या स्थानिक युनिटनी निर्णय घ्यायचा असतो. ते स्थानिक युनिट ठरवतं तिथे युती होते, जिथे नाही ठरत तिथे होत नाही. आज आमची कोल्हापूरला युती नाही आहे, कल्याण डोंबिवलीत होईल असं दिसतंय. आपापसात चर्चा चाललेली आहे. त्याच्यामुळे याचा काही राज्यावर परिणाम होतो असं नाही आहे. आणि गेली 25 वर्ष महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. हे कल्याण डोंबिवलीचा विषय चाललाय, त्यामुळे तुम्हाला विचारायचं की मुळात हा जो सगळा MMRDAचा रिजन आहे, म्हणजे आता एकूण जर प्रश्न नागरी मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या एरियाचे जर का आपण बघितलं तर हे सगळ्यात ट्रॅफिक हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकांना ये जा करण्यासाठी कमालीचे त्रास भोगावे लागतात. अगदी ज्या रेल्वेने येणारी लोक आहेत त्यांना सुद्धा खूप प्रचंड त्रासातनं जावं लागतंय. हे सगळं चित्र येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जे आपण मोदींचं स्वप्न जे आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं मेक इन महाराष्ट्र वगैरे हे सगळं बोलतोय, हे सगळं जर पुढे जाऊन बघायचं झालं तर हे किती वेळात आणि किती कमी वेळामध्ये हे सगळं चित्र बदलेल की MMRDA रिजन जो आहे सगळा तो ट्रॅफिक मुक्त होईल, कंटेनर मुक्त होईल, हे असं काही होईल का? निश्चितपणे होईल. आता बघा, आम्ही अनेक गोष्टी हातामध्ये घेतल्या आहेत. विशेषतः आता MMRDAच्या माध्यमातून आम्ही मेट्रोचं जे नेटवर्क आहे ते फास्ट ट्रॅकवर टाकलं आहे. ज्यावेळी मी मेट्रोचा सगळा आराखडा बघितला, कुठली मेट्रो 2022-23च्या आधी पूर्ण होणार नाही असा आराखडा होता. मी स्वतः दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनमध्ये गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याकडनं समजून घेतलं. त्यांनी काही उपाय सांगितले. त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळं अंडरग्राऊंड करू नका, किंमत तिपटीने वाढते, त्याची आवश्यकता नाही. आवश्यक तिथे अंडरग्राऊंड करा, बाकी ठिकाणी ओव्हरग्राऊंड करा. मग त्यांना आम्ही त्याचं काम दिलं, कारण सगळ्यात जास्त मेट्रो त्यांनी तयार केली आहे. त्यांनी 2 महिन्यामध्ये 2 आम्हाला मेट्रोचे DPR तयार करून दिले, जे 4-4 वर्ष होत नाही. त्याला आम्ही मान्यता दिली. आता पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन आहे. ठाण्यापर्यंत आता मेट्रो आम्ही नेणार आहोत. एक मेट्रोचं मोठं जाळं आम्ही तयार करतो. त्यासोबत रेल्वेचं जाळं अजून वाढलं पाहिजे म्हणून MUTP ची जी आपली नवीन योजना आहे ती आम्ही हातामध्ये घेतलेली आहे, MUTP 3. आणि MUTP 3च्या माध्यमातून पुन्हा एक सबर्बन रेल्वेचं जाळं आम्ही हे आता शेवटच्या MMRDAच्या भागापर्यंत ते आम्ही पसरवतो आहोत. त्यासोबत कोस्टल रोड असेल, त्यासोबत ट्रान्स हार्बर लिंक असेल जी मुंबई आणि नवी मुंबईला जोडणार आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून मुंबई आणि MMR इथला ट्रॅफिक स्मूथ कसा होईल, इथल्या लोकांना दळणवळणामध्ये सुविधा कशी येईल, अशा अनेक गोष्टी आम्ही हातामध्ये घेतल्यात. आणि या सगळ्या गोष्टी 2019 पर्यंत आम्हाला कशा पूर्ण करता येतील, 2025च्या नाही 2019च्या कशा पूर्ण करता येतील असा प्रयत्न चाललाय. नक्की. न्यूजरूम मध्ये मला वाटतं आणखीन काही सहकारी आहेत आपले, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. देवेंद्रजी, आताच मेट्रोचा विषय निघाला, मुंबईतल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय निघाला
आणि जेव्हा जेव्हा असं इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स राबवले जातात तेव्हा तेव्हा पर्यावरणाचे बरेच प्रश्न येतात आणि तुमच्या या 1 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मुंबईच्या नॅशनल पार्कचा आणि सेव्ह आरेचा एक विषय निघाला आणि नंतर सरकारने असं जाहीर केलं की आम्ही नॅशनल पार्कची जी आपली खरंच रिच अशी बायोडायव्हर्सिटीने असलेली जागा आहे ती आम्ही मेट्रोच्या कारशेडसाठी देणार नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता पश्चिम घाटाचा. म्हणजे जेव्हा माधव गाडगीळ सरांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाटाची समिती नेमली गेली तेव्हा भाजपनं विरोधी पक्ष म्हणून खूप ॲग्रेसिव्ह भूमिका घेतलेली होती, पश्चिम घाट वाचलाच पाहिजे. पण जेव्हापासून तुमचं सरकार आलेलं आहे, मोदींचं सरकार असेल किंवा तुमचं, पश्चिम घाटाचा विषय, पश्चिम घाटाच्या संवर्धनाचा विषय सुद्धा तेवढ्या प्रमाणामध्ये अजेंड्यावर दिसत नाहीये. तर मुंबईचं बोरिवली नॅशनल पार्क, विदर्भाची काहीच चिंता नाही कारण तिथे वाघ आहेत आणि त्या वाघांच्या निमित्ताने तिथलं जंगल आपण राखणार आहोत. पण मुंबईचं नॅशनल पार्क आणि पश्चिम घाट यासाठी तुमच्याकडे काय अजेंडा आहे? मुंबईचं देखील पर्यावरण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून आरे कॉलनीमध्ये जो कार डेपो होता त्या कार डेपोच्या संदर्भात आम्ही एक समिती तयार केली आणि त्या समितीला सांगितलं की काही पर्याय सुचवा, कमीत कमी आघात होईल अशा प्रकारचे पर्याय तुम्ही सुचवा. त्यात त्यांनी काही पर्याय आम्हाला सुचवले. कांजूरमार्गला हा डेपो नेता येईल आणि या ठिकाणी केवळ लाईनचं स्टॅबिलायझेशन करता येईल. 2000 झाडं त्या ठिकाणी तोडावी लागणार होती. लाईनचं स्टॅबिलायझेशन करायचं असेल तर ती 500पेक्षा देखील कमी येतील आणि अशा भागात येतील की जिथे काही एक्झॉटिक किंवा ज्याला आपण म्हणतो की अतिशय जुनी किंवा अशी झाडं नाही आहेत अशा प्रकारची, आणि तिथे ते लाईन स्टॅबिलायझेशन करून तिथनं पुढे 1000 कोटी रुपये जास्त लागतील पण कांजूरमार्गला आपल्याला डेपो तयार करता येईल अशा प्रकारचा अहवाल त्यांनी आम्हाला दिला. आम्ही तो जवळजवळ स्वीकारलेलाच आहे आणि त्यामुळे आज जी 2000 झाडं आहेत ती वाचवण्याचं काम, म्हणजे जवळजवळ 1500-1700 झाडं ही वाचवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न आहे कारण काही जे प्रश्न आहेत त्यात मराठवाड्यातला दुष्काळ, उजनीचं पाणी आणि जायकवाडीचं पाणी या संदर्भातला देखील अनेक वाद समोर येताना दिसत आहेत. एक चंद्रकांत फुंदे आपल्याला प्रश्न विचारतायत. मुख्यमंत्री साहेब, माझा प्रश्न थेट आहे. उजनी धरणात सध्या साधारण 63-64 TMC पाणी आहे, तरी खाली शेतीला पाणी सोडलं जात नाही. आणि तुम्ही सोलापूर शहराचं म्हणाल तर सोलापूर शहराला वर्षभरासाठी साधारण 2 ते 3 TMC पाणी लागतं. मग राहिलेल्या पाण्याचं तुम्ही साठवून ठेवलंय, ते नेमकं काय करणार आहात? कारण तुम्ही मगा म्हणालात की आम्ही राजकीय हिशोब ठेवत नाही, मग हा नेमका काय प्रकार आहे? पहिली गोष्ट अशी की उजनीमध्ये आपण निगेटिव्ह पाण्यामध्ये गेलो होतो आणि उजनीवर इतका मोठा एरिया, केवळ पिण्याचं पाणीच नाही, इतका मोठा एरिया त्याच्यावर डिपेंडंट आहे उजनीवर, आणि त्यामुळे आपल्याला साहजिकच त्या ठिकाणी किती पिण्याचं पाणी आपल्याला लागणार आहे, इंडस्ट्रीला किती पाणी लागणार आहे, शेतीला किती पाणी लागणार आहे याचं गणित मांडावं लागतं. आज फॉर्च्युनेटली जो परतीचा पाऊस आला त्या परतीच्या पावसातनं 9% डेफिसिटमध्ये असलेलं उजनी ते 9% डेफिसिट भरून 3-3.5% वर गेलेलं आहे. आणि त्यामुळे आता आवश्यकतेनुसार, पण त्या काळामध्ये जिथे पावसाची आवश्यकता होती अशा भागात पाऊसही मोठ्या प्रमाणात पडला आहे. त्यामुळे आता हे जे ॲडिशनल पाणी आपल्याजवळ आहे याचं नियोजन करायला आम्ही सांगितलेलं आहे आणि नियोजनानुसार जिथे आवश्यक असेल, ज्यावेळी आवश्यक असेल त्यावेळी ते पाणी सोडलं जाईल. त्यामुळे पहिल्यांदा ज्यावेळेस इतका टोकाचा दुष्काळ पडतो त्यावेळी आपल्याला माणसांकरता आणि जनावरांकरता पाणी राखून ठेवावं लागतं. ही गोष्ट खरी आहे की उसालाही पाणी दिलं पाहिजे, पण माणसं आणि जनावरं ही मरत असताना आपल्याला उसाला पाणी देता येत नाही. आता ती परिस्थिती बदललेली आहे, त्यामुळे बदललेल्या परिस्थितीत सरकार सकारात्मक राहील. न्यूजरूममध्ये आणखीन एक प्रश्न आहे, मला वाटतं न्यूजरूममध्ये पुन्हा एकदा जाऊया. एक प्रश्न आहे थेट मुख्यमंत्री साहेबांच्या गृह खात्यासंदर्भातलाच प्रश्न आहे. आपला क्राईम रिपोर्टर जो आहे त्याला प्रश्न विचारायचा आहे. काय महत्त्वाचा प्रश्न आहे? मुख्यमंत्री साहेब, गेल्या वर्षभरापासून तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि गृहमंत्री आहात, मात्र राज्यातल्या पोलीस दलाची जर अवस्था पाहिली, कामाचा ताण असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील, पोलीस दलाला कोणी वाली आहे का नाही असाच प्रश्न विचारला जातोय. मागच्या काही दिवसांमध्ये IBN लोकमतने एक बातमी केली होती की एक कॉन्स्टेबल जो की ट्रेनमधून पडला आणि अक्षरशः त्यानं त्याचं ज्या पद्धतीनं 25 वर्ष त्यानं पोलीस दलात काम केलं होतं, मात्र पोलीस प्रशासनानं त्याला कुठलीही मदत केली नाही, सरकारने त्याला कुठलीही मदत केली नाही. शेवटी 3 महिन्यांच्या या सगळ्या धावपळीनंतर शेवटी त्याचा जीव गेला. आजही त्याच्या ग्रॅच्युटीमधून त्याचे पैसे कपात होत आहेत. हीच अवस्था अनेक ज्युनियर पोलीस ऑफिसरची आहे. याची जे म्हणजे थोडक्यात एक बघायला गेली पोलीस दलाला खरंच कुणी वाली आहे का, आणि मुख्यमंत्री असताना सुद्धा गृह खातं खरंच दुसरीकडे असायला पाहिजे का पोलिसांची काळजी घेण्यासाठी? तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? पोलिसांचं वाली
राज्याचं सरकार आहे. पोलीस हे एक अनुशासित दल आहे आणि ते दल त्याच्या नियमाने चालतं. राज्य सरकारचा त्याच्यातला हस्तक्षेप एवढाच असतो की त्याच्या व्यवस्था लावणं हे राज्य सरकार करतं. वरिष्ठांच्या काही नेमणुका असतील तर त्या योग्य प्रकारे झाल्या पाहिजेत, हे राज्य सरकारचं काम असतं. मी आपल्याला सांगितलं पाहिजे, आमचं सरकार आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा निर्णय पोलिसांकरता काय घेतला. हा जो आमचा पोलीस सुट्टीच्या दिवशी काम करायचा साहेब, त्याला 60 रुपये मिळायचे. सुट्टीच्या दिवशी जर आमच्या बदली कामगारांनी सफाई काम केलं महानगरपालिकेच्या, तरी त्याला 350 रुपये मिळतात आणि या पोलिसाला 60 रुपये मिळायचे. आमच्या सरकारने निर्णय घेतला, ज्या दिवशी सुट्टीच्या दिवशी पोलीस काम करेल त्याला पूर्ण पगार मिळेल आणि 60 रुपयावरनं आम्ही ती वाढ केली. 450 रुपयापासून 950 रुपये त्या ग्रेडप्रमाणे पोलिसांना मिळत आहेत. पोलिसांच्या हाऊसिंगच्या संदर्भात आम्ही 4 FSI देऊन आता मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केलेली आहे आणि 1 लाख घरं पोलिसांकरता कसे तातडीनं तयार करता येतील याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. आणि जी घटना आपण सांगितली, अशा प्रकारची घटना झाल्यानंतर तातडीनं पोलिसांना आम्ही मदत देतो. आपल्याला माहिती आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या, मी आता या ठिकाणी हिशोब देत नाही कारण हिशोबाची गोष्ट नाही, जे आपल्याकरता शहीद होतात किंवा जे आपल्याकरता काम करताना, समाजाकरता काम करताना जे अडचणीत येतात त्यांच्याकरता आपण निश्चितपणे काहीतरी केलं पाहिजे. आता आपण दुसरा गृहविषय जो मांडला, मी आपल्याला सांगतो, आपण पोलीस दलातल्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारा, तो म्हणतो बरं झालं साहेब आपण गृह खातं आपल्याकडे ठेवलं. गेली 15 वर्ष गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या वादामध्ये आमच्या पोलीस दलाची वाट लागली. आणि आपल्याला दुसरी गोष्ट सांगतो, आम्ही आल्यानंतर देखील काय केलं हेही आपण समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट आम्ही काय केली, आम्ही 17 GR रेट ऑफ कन्व्हिक्शनचे काढले. या राज्याचा रेट ऑफ कन्व्हिक्शन आपल्याला माहिती आहे 2009 साली तर 8% खाली आला होता. आज आमचं सरकार आल्यावर आम्ही 42% तो नेला आहे. म्हणजे जिथे 100 गुन्हेगारापैकी 8 गुन्हेगारांना फक्त शिक्षा होत होती ते 42% आम्ही नेलं. त्यासोबत या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे की जे संपूर्णपणे सगळे पोलीस स्टेशन ऑनलाईन आहेत. त्यामुळे इतक्या गोष्टी एका वर्षाच्या कालावधीत केल्या म्हणून आपल्याला यामध्ये बदल दिसतोय. पण जी घडी 15 वर्षात विस्कटली आहे, 2 लाख लोकांची फौज आहे साहेब, छोटी नाही आहे. आणि त्यामुळे ती घडी नीट बसवायची त्याला कालावधी लागणारच आहे. पण आम्ही हे निश्चित केलेलं आहे, पोलीस दल सक्षम आहे, त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. त्यातल्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या आम्ही ठेचून काढू आणि या ठिकाणी महाराष्ट्रातलं पोलीस दल हे नंबर 1च असेल. नक्की. मुख्यमंत्रीजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे. एकूण राज्य चालवणं म्हणजे याच्यासाठी आर्थिक तरतूद ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते आणि सध्याची परिस्थिती जगजाहीर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही काटकसरीचा संसार करतात ते सुद्धा महाराष्ट्रीय सगळ्या जनतेला माहिती आहे. मी बातमीदारी करायला लागलो तेव्हापासून, म्हणजे साधारणतः 94-95 पासून जेवढे मुख्यमंत्री बघितले तेवढ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या समोर विकास कामं पूर्ण करताना आर्थिक निधी हे एकमेव आव्हान आहे हे असं सातत्याने सांगितलं. म्हणजे सुरुवात फक्त काहीशे कोटीच्या कर्जाची होती 1995 पासून समजा पकडूया. विलासराव देशमुख आल्यानंतर ती काही हजार कोटी झाली आणि त्यानंतर आता कर्जाचा आकडा काही लाख कोटींपर्यंत गेलेला आहे. तर म्हणजे शासन असंच चालणार का? फार महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला, कारण आपण सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आल्यावर तीच परिस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. कर्जाचा मोठा डोंगर, तिजोरी पूर्णपणे रिकामी, 24,000 गावांमध्ये दुष्काळ, या परिस्थितीचा सामना करायचा होता. 7,000 कोटी रुपये आम्ही दुष्काळाला दिले. आम्ही त्याच्यात मागे पाहिलं नाही, आजही पैसा देतोय. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे, पण आम्ही त्याचा एक लॉंग टर्म आणि एक शॉर्ट टर्म प्लॅन तयार केला आहे. मी तुम्हाला सांगतो, साधारण 3 वर्षामध्ये रेव्हेन्यूज कुठलं वाढू शकतात याचं प्लॅनिंग केलं आणि त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही केलं आहे. त्यामुळे पहिले 2 वर्ष आमच्यावर मोठा भार राहणारच आहे, अडचणी राहणार आहे. पण त्याच्यासोबत या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्रोतातनं रेव्हेन्यू आम्ही जमा करणार आहोत. त्यासोबत 5 वर्षाचा प्लॅन केला आहे की ज्या प्लॅनमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मोठी गुंतवणूक करायची आहे. त्याकरताचे वेगवेगळे मॉडेल्स आम्ही तयार केलेले आहेत. आणि आपल्याला सांगतो, ही गोष्ट खरी आहे की पैशाची अडचण सातत्याने असते, अभावाचा अर्थसंकल्प आहे, आपली अर्थव्यवस्था आहे.
पण त्यासोबत एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की जर तुमच्याजवळ चांगले क्लीन आणि ट्रान्सपरंट प्रोजेक्ट असले तर जग तुमच्याकडे इन्व्हेस्ट करायला तयार आहे, विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तयार आहे. आपल्याला माहिती आहे, आता मी जापानला गेलो होतो, ट्रान्स हार्बर लिंक करतात 1.75% त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे फंडिंग हे करायची तयारी दाखवली, MOU आपल्यासोबत केला. त्यामुळे चांगले क्लीन ट्रान्सपरंट प्रोजेक्ट्स असले तर आपल्याला त्याच्यातही पैसा मिळेल. आणि म्हणून अडचणीची परिस्थिती आहे, पण त्या परिस्थितीतनं मार्ग तर काढावाच लागेल. नक्की ही अडचणीची परिस्थिती तुम्ही म्हणताय आणि ज्या पद्धतीनं जो विकासाचा वेग आपल्याला अपेक्षित आहे, विकासाचा जो दर अपेक्षित आहे, त्या दरामध्ये येणाऱ्या काळामध्ये जो केंद्राकडनं तुम्हाला मदत मिळणं अपेक्षित आहे. कारण सातत्यानं ज्यावेळेला आपण बघितलं आधीच्या सरकारमध्ये सुद्धा हे सांगितलं की केंद्र सरकारकडनं आम्हाला या गोष्टी मिळत नाहीत म्हणून काही गोष्टी आम्ही करू शकत नाहीत. रेल्वेचं असेल किंवा इतर वेगवेगळे मुंबईमधले अनेक प्रकल्प असतील, स्मारकं वगैरे, खूप खूप प्रश्न आहेत. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे की केंद्र सरकारकडनं तुम्हाला पुरेसा निधी मिळणं आणि केंद्र सरकारकडनं पुरेशी ॲक्शन होणं या सगळ्या कामांमध्ये, रखडलेल्या प्रकल्पांमध्ये ती होताना दिसते का? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिले देतो. रखडलेल्या प्रकल्पामध्ये केंद्राने जो वेग दाखवला आहे तो अविश्वसनीय आहे. म्हणजे आम्ही प्रकल्प घेऊन गेलो की तो मान्य होतो, इतक्या वेगानं काम होतं. आपल्याला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, इंदू मिलचा प्रश्न असेल, आपल्या ट्रान्स हार्बर लिंकचा प्रश्न असेल, आपल्या न्यू मुंबई एअरपोर्टचा प्रश्न असेल, आपल्या कोस्टल रोडचा प्रश्न असेल, आपल्या मराठवाडा कृष्णा मराठवाडा सिंचन योजना जी आहे त्याचा प्रश्न असेल. इतके वर्ष रखडली होती, हे सरकार आल्याबरोबर 6 महिन्यात पर्यावरणाची मान्यता त्याला मिळाली. त्यामुळे अतिशय वेगानं या मान्यता मिळतात. स्वतः पंतप्रधान दर आठवड्याला सगळ्या चीफ सेक्रेटरीजची एक परिषद घेतात आणि त्याच्यामध्ये जे विषय असतील ते विषय इतक्या वेगानं सुटतात. आमच्या 3 रेल्वे, मराठवाड्यातली रेल्वेचा प्रकल्प असेल, परळी, बीड, नगर, जो एका दिवसात माननीय पंतप्रधानांनी आम्हाला तो सोडवून दिला आणि म्हणून फार वेग आहे. आता केंद्राकडनं जी निधीची अपेक्षा आहे, निधी आम्हाला निश्चितपणे मिळतो आहे. आपल्याला माहिती असेल की मागच्या दुष्काळाकरता त्यांनी आम्हाला यापूर्वी कधी मिळालं नाही तेवढी मदत केंद्राने केली, पण अपेक्षा आमच्या त्याहीपेक्षा जास्तीच राहतील. शेवटी इतकी कामं आमच्या समोर आहे, त्यामुळे केंद्राने किती दिलं तरी आम्ही सॅटिस्फाईड राहणार नाही. आम्हाला त्याच्यापेक्षा जास्तीच हवं आहे आणि आम्ही पाठपुरावा करतच राहू. नक्की, अर्थात तुम्ही पाठपुरावा करत राहणार आहेत म्हणतात. आणि या सगळ्या याच्यामध्ये आणखीन अगदी शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, गंभीर प्रश्न आहे आणि तो गंभीर प्रश्न हाच आहे की तुमच्या विरोधात एक तक्रार आहे आमच्याकडे. ती तक्रार अशी की तुम्ही कुटुंबाला, तुमच्या मुलीला वेळ देत नाही. मी अजून नशीबवान आहे की मुलगी बाहेर तक्रार करू शकत नाही. करू शकली असती तर तिने निश्चित केली असती. ही गोष्ट खरी आहे की जेवढा वेळ कुटुंबाला दिला पाहिजे तेवढा मी देऊ शकत नाही. पण माझ्या पत्नीला मी लग्नाच्या वेळेस सांगितलं होतं की माझं कुटुंब हे खूप मोठं आहे, ते काही एका 4 भिंतीपुरतं मर्यादित नाही आहे. त्यामुळे 4 भिंतीतलं कुटुंब तू सांभाळ आणि माझं जे बृहत कुटुंब आहे ते मी सांभाळतो. आणि त्या दिवशीपासून ती तसं ते सांभाळते आहे, म्हणूनच मी हे मोठं कुटुंब सांभाळू शकतो आहे. पण तरी देखील आपण आठवण करून दिली म्हणून मी पुन्हा माझ्याच मनाशी संकल्प करतो, आहे त्या वेळातनं जास्तीत जास्त वेळ मुलीला देण्याचा मी प्रयत्न करेन. नक्की. देवेंद्रजी, तुम्ही कुटुंब प्रमुख आता झालेले आहात, म्हणजे कमी वयामध्ये कुटुंब प्रमुख पदाची जबाबदारी तुमच्यावर पडलेली आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न जेव्हा बघत असता तेव्हा दिविजाची काय रिॲक्शन असते तुमच्या मुलीची? तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर जेव्हा भाषणं करता त्यावेळेस ती कशी बघते त्या सगळ्याच्याकडे? तिला पूर्वी तर हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा होता की आपले बाबा हे टीव्हीत जातात कसे आणि तिथनं बाहेर कसे येतात. आता हळूहळू तिला तो प्रश्न सुटलेला आहे. पण आज तरी जे काही ती ऐकते त्याच्यावरती आपलं ते पोपट जसं बोलतात तसं ते बोलत असते ती. म्हणजे अजून प्रश्नांची जाण येण्याचं काही तिचं वय झालेलं नाही आहे. पण मला विश्वास आहे की आमच्या घरामध्ये जे काही वातावरण आहे त्या वातावरणात लवकरच महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण तिला देखील होईल. नक्की. आणि आपल्या सगळ्यांना खरं तर महाराष्ट्राच्या या प्रश्नांविषयीची जाण आहे, ती जाण खरं तर आपल्याला जागृत करायची अधिक. आणि नुसती जागृत करायची नाही, हे सगळे प्रश्न केवळ मुख्यमंत्र्याचे नाहीत, संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. आणि अजेंडा महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमामध्ये आपले मुख्यमंत्री इथे आलेत. त्यांनी अतिशय मनमोकळी चर्चा केली. आपल्याला त्यांच्या कामाचा जो काही आढावा आहे तो त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. अर्थात येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षांमध्ये मुख्यमंत्री आपल्यासमोर काय खरा अजेंडा घेऊन येतात आणि 24 तास जी व्यक्ती
या महाराष्ट्राचा अजेंडा घेऊन जाते, त्याच्यातनं निश्चित काहीतरी चांगलं होईल अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद.